पर्यटन स्थळ नाही. डॉक्टर मनीषा पुणेकर यांची जनतेला भावनिक आणि जबाबदारीची साद. सांगली जिल्ह्यात नदीच्या पाण्याला अचानक आलेल्या जोरदार वाढीमुळे अनेक भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर येऊ लागलं असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा संकटाच्या काळात मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मनीषा पुणेकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिक आवाहन जनतेला केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा पूर आहे, पर्यटन स्थळ नाही. सध्या अनेक तरुण तरुणी, मुलं मुली, वयस्कर मंडळी उत्सुकतेपोटी पूरग्रस्त भागात जाऊन फोटो काढत आहेत, व्हिडिओ तयार करत आहेत आणि काही जण सोशल मीडियावर स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सगळी कृती केवळ निष्काळजीपणाचं लक्षण असून जीवावर बेतू शकते, असं त्यांनी सांगितलं. जीवन हे अनमोल आहे. एकदा गेलेला जीव परत मिळत नाही. आपण आपल्याच जीवनाशी खेळू नये, असं म्हणत डॉक्टर पुणेकर यांनी अतिशय कळकळीनं समाजाला जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांनी पुढं असंही सांगितलं की आपण संकटात सापडलेली परिस्थिती पाहायला जाऊन स्वतःला आणि इतरांनाही धोका निर्माण करत आहोत. प्रशासन, आपत्कालीन सेवा, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था आपल्या परीने रात्रंदिवस काम करत आहेत. अशा वेळी आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सहकार्य करावं, अडथळा ठरू नये. डॉक्टर पुणेकर यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे. अनेकांनी त्यांचं समर्थन करत अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांनी जबाबदारीने वागावे असं मत मांडलं आहे. सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन वेळोवेळी सूचनाही करत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी नजीकच्या भागात जाणं टाळावं. घराबाहेर न पडणं आणि कोणतीही रिस्क कृती न करणं ही काळाची गरज आहे. वाचाल तर जगाल. कृपया स्टंटसाठी जीव धोक्यात घालू नका. डॉक्टर मनीषा पुणेकर यांचा हा संदेश सर्वांनी गांभीर्यानं घ्यावा हीच अपेक्षा. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर मनीषा पुणेकर, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि मिरज. सर्व सांगलीच्या माझ्या बंधू आणि मित्र परिवाराला एक कळकळीची विनंती आहे. हा आपल्या सांगलीच्या नदीपात्राचं पाणी वाढलेलं आहे आणि तसंच पाण्याचा प्रवाहही वाढलेला आहे. हा नदीला आलेला पूर आहे. हा कुठल्याही प्रकारचा पर्यटन स्थळ नाही आहे. म्हणून माझ्या मित्र आणि बंधू भगिनींना एकच विनंती करते, आम्ही सर्व मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक विनंती करते की हा पूर आहे, महापूर आहे, पर्यटन स्थळ नाही. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं तुम्ही स्टंटबाजी करू नका. जीवन अमूल्य आहे. एकदा गेलेलं परत मिळणार नाही. मी डॉक्टर मनीषा पुणेकर, मुख्यनायक पत्रकार संघटना, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट. हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.